नमस्कार, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर पहिली न्यूज आहे आपलं वर्ल्ड लेवलवरील पॉझिटिव्ह न्यूज येत आहे की रशियाचे प्रेसिडेंट जे आहेत मिस्टर पुटिन, तर त्याने रशियन चॅनलच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं आहे की म्हणजे यूएसच्या नेक्स्ट प्रेसिडेंट म्हणजेच ट्रम्पसोबत वगैरे कॉम्प्रोमाइज करण्यासाठी ते तयार आहेत. एंड ऑफ द रशिया युक्रेन वार काही अटीच्या अंतर्गत ते तडजोड करण्यास तयार आहेत व हे निगोशिएशन होल्ड करण्यासाठी कोणतीही डिमांड वगैरे त्यांनी केलेली नाही. तर येथे डोनाल्ड ट्रम्प वगैरे मध्यस्थ आहेत. ते अगोदरपासूनच या ही वार संपवण्याच्या त्यांचे वार संपवण्यासाठी ते प्रयत्न करत होते व त्यासाठी त्यांनी ओपनली वगैरे भूमिकासुद्धा मांडली होती. तर त्यांनी आता ज्यामुळे कदाचित हे रशिया युक्रेन वार आहे, तर म्हणजे रशिया युक्रेनचा वार वगैरे आपल्याला एंड होताना पाहायला मिळू शकतो. तर पुढील म्हणलं तर बँक ऑफ इंग्लंडने आपले इंटरेस्ट रेट जे आहे ते अनचेंज ठेवले आहेत 4.5%वर. तर त्यांचे जे 9 मेंबरची कमिटी आहे त्यातील म्हणजे 3 बोट वगैरे रेट कट करण्यासाठी केलेले आहेत आणि बाकी त्याच्या विरोधात म्हणजे अनचेंज ठेवण्यासाठी आणि यूएसने रेट कट केले होते. म्हणून ते येथेही रेट कट होण्याची पॉसिबिलिटी आहे असं मानलं जात होतं. पण ह्यांनी हे आपलं रेट कट वगैरे केलेलं नाही व बँक ऑफ इंग्लंडने म्हटलं आहे की आम्ही इकॉनॉमीतील इतर गोष्टीवरही आम्ही लक्ष देणार आहोत. यूकेचे इन्फ्लेशन जे नंबर आले होते ते तेवढे काही चांगले नव्हते व म्हणजे त्यांच्या गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की सध्या काही करू शकत नाही, कारण की अर्थव्यवस्थेत अनेक अनिश्चित गोष्टी आहेत. त्यामुळे आणि पुढील रेट कट कधी होईल किंवा केव्हा होईल याबाबत वगैरे दोन्ही गोष्टीवर ते सायलेंट होते म्हणजे त्यांनी यावर कोणतीही कॉमेंट्री वगैरे केलेली नाही. त्याच्यात पुढील म्हणलं तर आपला एक्सचेंजर्स शेअरने वगैरे जो न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये आहे तो पॉझिटिव्हमध्ये दिसला. 7% त्यामध्ये म्हणजे स्टॉक वगैरे 7% वगैरे इन्क्रीज झालं म्हणजे क्वार्टर 1च्या रिझल्ट नंतर वगैरे. तर हा रिझल्ट जो आहे ते आपला एस्टिमेटपेक्षाही चांगला आला आहे, स्ट्रॉंग आलेला आहे. $17.7 बिलियन रेव्हेन्यू कंपनीने रिपोर्ट केलेला आहे. ॲनालिस्टचे जे एक्सपेक्टेड जे होतं त्यापेक्षाही जास्त. या कंपनीच्या न्यू बुकिंग ऑर्डर्सही वाढताना दिसत आहेत. म्हणजे $18.7 बिलियन न्यू ऑर्डर बुक ह्या क्वार्टरमध्ये आलेले आहेत. तर अँड ओव्हरऑल कंपनीचे गायडन्स जे आहेत ते फर्स्ट क्वार्टरमध्ये फुल इयरसाठी गायडन्स जे आहेत ते 3 to 6% रेंजमध्ये होते. ते आता त्याला इन्क्रीज करून 4 to 7% रेंज वगैरे केलेली आहे रेव्हेन्यू ग्रोथसाठी वगैरे. व कंपनीचे कम्युनिकेशन अँड आपलं टेक रेव्हेन्यू वगैरे पाहिलं तर $2.86 बिलियन आहे. अँड फायनान्शियल सर्व्हिसेस $3.7 बिलियन रेव्हेन्यू आहे. या दोन्ही सेगमेंट वगैरे चांगली परफॉर्म वगैरे केलेली आहेत. आता जर कंपनी म्हणते क्वार्टर 2मध्ये वगैरे 5 to 9% ग्रोथ येऊ शकते आणि फुल इयरसाठी 4 to 9% ग्रोथ येऊ शकते. हे जे रिझल्ट आहेत इंडियन आय टी कंपनीसाठी एक चांगले रिझल्ट आहेत. जर पुढील म्हणलं तर गुजरात, महाराष्ट्र अँड राजस्थान जे स्टेट आहेत ते रूटटॉप सोलरमध्ये वगैरे अग्रेसिव्ह वगैरे दिसत आहे. ह्या 3 स्टेटनी वगैरे टोटल आपला मार्केट शेअर जे आहे ओव्हरऑल कंट्रीमध्ये ते 56% वगैरे यांचा मार्केट शेअर आहे म्हणजे इन्स्टॉलेशनमध्ये वगैरे. तर त्यामध्ये गुजरात वगैरे 31% ओव्हरऑल
ओव्हरऑल इंडियामध्ये इन्स्टॉलेशन वगैरे करतं आणि महाराष्ट्र 19% वगैरे 19 आणि राजस्थान 10% वगैरे इन्स्टॉलेशन करतं. म्हणून क्रिसलचा विश्वास आहे की गुजरातची जी सौर ऊर्जा आपलं रूटॉप योजना अँड महाराष्ट्राची नेट मीटरिंग रेग्युलेशन हे भरपूर स्ट्रॉंग आहेत आणि इम्प्लिमेंटेशनमध्येही येथे वाढ होत आहे दोन्ही स्टेटमध्ये. व कंझ्युमर अडॉप्शन जे आहे तेही भरपूर स्ट्रॉंग होत आहे. आणि ऑर्डर स्टेटमध्ये म्हणजे तमिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये इन्स्टॉलेशनचे मार्केट वगैरे डिक्लाइन होत आहे. कारण की गव्हर्मेंटच्या रिस्ट्रिक्टिव्ह पॉलिसीमुळे वगैरे व इंडिया वगैरे रूटॉप सोलर कॅपॅसिटी जी आहे इंडियाची ती 2029पर्यंत वगैरे 25 to 27 GW जाऊ शकते. आणि यामध्ये वगैरे रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये वगैरे 14 to 15% टार्गेट वगैरे मिळू शकतं. म्हणजे टार्गेट वगैरे आहे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं. तर त्या अगोदर वगैरे टार्गेट ठेवलं होतं 14 GW 2022पर्यंत. पण मध्येच कोविड आल्यामुळे हे टार्गेट वगैरे अचीव झाले नाही. तरी गव्हर्नमेंटला आता नव्याने आत्मविश्वास मिळाला आहे. त्यामुळे जवळपास 76,000 करोड रुपयेचे वगैरे बजेट अलोकेशन ही केलेलं आहे रूटॉप सोलरला वगैरे प्रमोट करण्यासाठी. तर पुढील म्हणलं तर आपलं इंडियाचे जे जॉब मार्केटमध्ये ही चांगली ग्रोथ येऊ शकते. 9% ग्रोथ येऊ शकते 2025मध्ये जॉब मार्केटमध्ये ग्रोथ येऊ शकते असं एस्टिमेट वगैरे येत आहे. ग्रोथ म्हणजे ग्लोबली इंडस्ट्री अँड लिडिंग इंडस्ट्री वगैरे येते आहेत. म्हणजे उदाहरणार्थ IT, रिटेल, टेलिकॉम आणि आपलं BFSL सेक्टरमध्ये. तर या 4 सेक्टरमध्ये वगैरे हायरिंग स्ट्रॉंग होऊ शकते असं रिपोर्ट म्हणत आहे. इंडियाचे 2024मधील आत्तापर्यंतचा डाटा म्हणजे नोव्हेंबरपर्यंतचा, त्यानुसार एक चांगली ग्रोथ दिसली आहे हायरिंग ॲक्टिव्हिटीमध्ये. तर ऑलमोस्ट 9 to 10% वगैरे ग्रोथ टोटल फुल इयरमध्ये दिसत आहे. म्हणजे हे सेम मोमेंट वगैरे 2025मध्ये सुद्धा कंटिन्यू असेल असं एक्सपेक्टेड आहे. तसंच पुढील मला तर आपलं फिनटेक कंपनी. तर फिनटेक कंपनीने वगैरे RBIकडे मागणी केली आहे क्रेडिट ऑफ UPIसाठी. त्याने अप्रूव्हल पाहिजे असं मागणी केलेली आहे. म्हणजे NBCC ज्या की डिजिटल लेंडिंग स्पेसमध्ये आहेत. तर त्यांनी म्हटलं आहे की जसे काही दिवसापूर्वी स्मॉल फायनान्स बँकेना वगैरे UPIद्वारे क्रेडिट प्रोव्हाइड करण्यासाठी वगैरे अनुमती दिली होती. तसे सिमिलर अप्रूव्हल वगैरे RBIने वगैरे फिनटेक कंपनीजना द्यावे असं त्यांनी म्हटलं आहे. ज्यामुळे असे कस्टमरला त्यांना टार्गेट करता येईल की म्हणजे ज्यांनी वगैरे पहिलं कधी क्रेडिटवर काही घेतलेलं नाही आणि ज्यांची काही क्रेडिट हिस्टरी नाही अशा लोकांना टार्गेट करण्यासाठी. तर त्यांना म्हणजे त्या लोकांना वगैरे फ्री अप्रूव्हल लोन यामुळे दिलं जाऊ शकतं विथ UPI. यासाठी आपलं फिनटेक इंडस्ट्रीने वगैरे RBIकडे परवानगी वगैरे मागितली आहे. तसंच पुढील म्हणलं तर भारतीय एअरटेलने वगैरे 3,626 करोड रुपयाची वगैरे पेमेंट वगैरे केलं आहे. प्रीपे वगैरे केलेलं आहे. हे काय प्रीपे केलेलं आहे तर हे केलेलं आहे स्पेक्ट्रल ड्यू वगैरे त्यांनी पे केलं आहे. म्हणजे कोणतेही टेलिकॉम ऑपरेटर जेव्हा आपलं ही घेतो
आपलं स्पेक्रेट वगैरे घेतो, स्क्रेट घेतो, तेव्हा तो त्याचे चार्जेस वगैरे वर्षानुवर्ष तो भरत राहतो. म्हणजे तसे 2024 वगैरे 2016चे वगैरे चार्जेस त्यांनी पे केले आहेत. यावर्षी म्हणलं तर 28,320 करोड रुपये वगैरे स्पेक्ट्रम लॅबिलिटीज वगैरे त्यांनी भारतीय एअरटेलने पे वगैरे केलेले आहेत. आणि हा जो म्हणजे आपला स्पेक्ट्रम लॅबिलिटीज विथ इंटरेस्ट कॉस्ट हायर दॅन 8.65%. तर त्यासोबतच यासोबत कंपनीने वगैरे 2012, 15 आणि 16चे सगळे ड्यू वगैरे भारतीय एअरटेलने वगैरे पेड वगैरे केलेले आहेत, प्रीपेड. तर त्यामुळे इंटरेस्ट कॉस्ट जी आहे म्हणजे त्यावर आकारली जाणारी त्याची सेविंग वगैरे होऊ शकते. आता कंपनीची जी आपलं स्पेक्ट्रम लॅबिलिटी जी आहे ती संपलेली आहे कंपनीची. जर पुढील म्हणलं तर आपलं नेस्लेने वगैरे एक स्पष्टीकरण दिलेलं आहे की म्हणजे स्वित्झर्लंडमधील वगैरे म्हणजे रुटेलिंग आहे आता, म्हणजे जे की स्वित्झर्लंड या आता इंडियाला वगैरे मोस्ट फेवरेट आपलं फेवर्ट नॅशनलच्या कॅटेगरीतून त्याला काढून टाकलेलं आहे इंडियाला वगैरे. म्हणजे हे स्टेटस आपलं ग्रँट वगैरे हे स्टेटस दिलेलं होतं ते आता रिमूव्ह केलं आहे, म्हणजे सस्पेंड त्याने केलेलं आहे, सस्पेंड वगैरे. तर त्याचा इम्पॅक्ट वगैरे इंडियन कंपनीवर होतो, जे की स्वित्झर्लंडमध्ये ऑपरेशनल आहेत. त्यांच्यावर टॅक्स वगैरे वाढू शकतो. म्हणजे अगोदर 5% वगैरे द्यावं लागत होतं, आता तो टॅक्स वगैरे 10%वर द्यावा लागणार आहे. तर ह्याचा निगेटिव्ह परिणाम नेस्लेवर पडणार नाही असं कंपनीनं म्हणतलं आहे. कारण की नेस्ले ऑलरेडी 10% वगैरे टॅक्स देतो. म्हणजे जे की काही म्हणजे क्रॉस करन्सी पेमेंट होतात म्हणजे स्वित्झर्लंड टू इंडिया, तर त्यावर 10% टॅक्स वगैरे ऑलरेडी वगैरे म्हणजे डिकेड करत आहे कंपनी. त्यामुळे या म्हणजे ह्या स्टेटस विड्रॉलचा परिणाम वगैरे त्यांना काही होणार नाही असं कंपनीनं म्हणतलं आहे. तर जर पुढील म्हणलं तर इटलीची एक कंपनी आहे फिला, म्हणजे जी कंपनी आहे ती त्याचा म्हणजे मेन जी कंपनी आहे म्हणजे प्रमोटर कंपनी DOMS इंडस्ट्री वगैरे आहे. तर ज्यांचे वगैरे 13.58% वगैरे शेअर वगैरे होल्ड करत होते त्यांनी. तर त्यातील 4.57% वगैरे शेअर वगैरे त्यांनी आता केलेली आहेत. म्हणजे जवळपास $95 मिलियन मध्ये ही वगैरे ह्या कंपनीने वगैरे शेअर करून वगैरे रेज केलेले आहेत. यातून वगैरे कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे ती इम्प्रूव्ह केलं जाणार आपलं कंपनीचं वगैरे असं म्हणजे असं कंपनीच्या मॅनेजमेंटने वगैरे म्हणतलं आहे, सांगितलेलं आहे. जर पुढील म्हणलं तर स्पायजेटने आपल्या एक मेजर डिस्प्यूट जो होता त्यांचा म्हणजे त्या डिस्प्यूटला वगैरे आउट ऑफ कोर्ट जाऊन वगैरे सेटल वगैरे केलेलं आहे. म्हणजे जनरेस सोबत वगैरे म्हणजे 16 मिलियन डॉलरचं वगैरे हा एक डिस्प्यूट होतं इथं. म्हणजे ही डिस्प्यूट वगैरे चालत होतं आपलं स्पायजेटचं. तर आता त्याला सेटल केलेलं आहे त्यांनी. म्हणजे स्पायजेट वगैरे 6 मिलियन डॉलर वगैरे आपलं गेनेजला वगैरे देणार आहे. व स्पायजेटच्या इक्विटीमधील 4 मिलियन डॉलरचे शेअर वगैरे म्हणजे ₹100 पर शेअर या भावाने वगैरे विकत घेणार आहे कोण, आपलं जेनेक्स. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जणांना हा व्हिडिओ शेअर करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.